RI11 नाशिक आघाडीची जोडी आली आहे मनोज जायभावे आणि हर्षल पाटील. तर पहिलं षटक सुनील नाटे इथे आता आहेत. एक पारितोषिक आलंय सुनील नाटे यांच्या विकेट हॅट्रिक साठी प्रणव माळी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुनील नाटे यांच्या लागोपाठच्या 2 विकेटसाठी, स्वप्नील गामणे यांच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी, मनोज जायभावे यांच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी शरद घुगे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. सुनील नाटे तयार होतील, समोर हर्षल पाटील. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय, फटका मिसटाईम आहे, उंची जास्त आणि लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक गौरव सानप चेंडूच्या खाली पोहोचतायत, मिळवतायत विकेट. पहिला धक्का RI11 नाशिक संघाला. तर हर्षल पाटील यांच्या रूपामध्ये पहिला फलंदाज या ठिकाणी बाधून परतलेला आहे. हर्षल पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील गामणे यांना आपण पाहतोय. 1-1 अशी धावसंख्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुनील नाटे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. हॅलो, सुनील तयार होत आहेत. प्रत्येक विकेटसाठी सिन्नर रॉयल संघाचे संघमालक प्रमोद भाऊ सांगळे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाजांसाठी. 1-1 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण स्वप्नील गामणे यांना पाहतोय. थोडीशी जागा बनवली, बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला, टॉपेज घेतला. यष्टीरक्षक गणेश शिरसाट सर पकडतायत. इथे एक अप्रतिम झेल, विकेट इथे मिळणार आहे. फलंदाज बाद. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची ताळी. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. त्रिमूर्ती वॉरियर्स संगमनेर सर्व संघातील खेळाडूंना विनंती, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. संघमालक भूषण देशमुख आपल्याला देखील विनंती असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. फलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा पुढे पडलाय, झेल ड्रॉप. चूक इथे घडताना पाहायला मिळते. फलंदाजाचं नाव कृपया कळवा. अभिजित यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. एक जीवदान मिळाले अभिजित यांना. धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावफलकावरती आहे. RI11 नाशिक संघ थोडासा अडखळताना सुरुवात करताना दिसतोय, परंतु सुनील नाटेचं कौतुक असेल या ओव्हरमध्ये. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुनील नाटेसाठी. 1 रन 2 विकेट, काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 1. RI11 नाशिक. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. आज दिवसभरामध्ये 2 सामने खरं तर जिंकले RI11 नाशिक संघाने, तो अनबिटन राहिला. परंतु दुसऱ्या बाजूला आपण सिन्नर रॉयल्स या संघाचा जर विचार केला तर या संघाने बराचसा संघर्ष केलाय. आज ठेस लागली, पडले, परत उठले, खूप चांगला खेळ आज दिवसभरामध्ये केला. 2 बाद 1 अशी धावसंख्या. विलास सोमवंशी
आल्याबरोबर स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे त्यांच्या विरुद्ध राहिला. मनोज जायभावे यांचा संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 1 धाव आहे. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. अभिजित आणि मनोज जायभावे या 2 फलंदाजांवर इथून पुढे जावा. त्यामुळे चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद इथेही करण्यात येईल. एक चांगली मॅच, कारण मेगा फायनल आहे. STPL मध्ये जिंकणार कोण या प्रश्नाचं उत्तर शोधणारी ही लढत आहे. कारण यातून जो जिंकणार तो आज NSTPL चा विजेता नक्कीच ठरणार आहे. एका बाजूला सिन्नर, दुसऱ्या बाजूला आर्या 11 नाशिक, या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढाई आहे. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये बॉलला अडवलं, अंडर आर्म थ्रो आलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावफलकावर 2 धावा. काय स्वप्नवत सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत कमालीचं प्रदर्शन गोलंदाजांनी केलंय आणि त्याच पद्धतीने खेळ आज दिवसभरामध्ये करावा लागणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं की दोन्ही संघ आता जिंकण्याच्या इराद्यानं उतरलेले आहेत मैदानामध्ये. दोन बाद 2 ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अभिजित यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय, तर गोलंदाज विलास सोमवंशी गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस मनगडाचा खूप चांगला वापर केला. फक्त दिशा दिली, बॉलला टर्न केलं, बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार इथे येतोय. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 चौकार आला. अभिजित यांच्या बॅटमधून अगदी याच पद्धतीने फलंदाजी करावी लागणार. कामयाबी के सफर में मुश्किलों तो आएगी ही, परेशानियों को देखकर तुमको डराएंगे भी, चलते रहना कि कदम रुक ना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक दिन तो जरूर आएगी. त्यावेळेस लेटकनचा फटका. इथे क्षेत्ररक्षकाला कुठलीही संधी नाहीये. बॉल वेगात सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावा मिळतील. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली आहे दरी आणि फटका खेळला अभिजितने लय भारी. चौकार तिथे मिळतोय आणि धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेली एक महत्वपूर्ण लढत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं देखील मनापासून स्वागत असणार आहे. दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावर 10. यावेळेला देखील वॉड शॉट, अप्रतिम स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. 4 धावा इथेही मिळणार आहेत. एक शानदार लागोपाठचा हा 3रा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित यांच्या बॅटमधून निघतोय. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 14. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती, तिथे 2 विकेट मिळाल्या होत्या. इथे शेवटच्या 3 चेंडूवर 3 चौकार आले आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 14. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिला. थोडासा वेळ वाचवा हीच महत्वाची सूचना आहे, कारण सिन्नर रॉयल संघ तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्हाला अंधार होईल. आणि आयोजक कमिटीच्या वतीने अगोदरच आम्हाला सूचना आली की बॅडलाईटचं कुठले अपील स्वीकारले जाणार नाही. 2 बाद 14, 2 फलंदाज बाद आहे. प्रतिषटक 7च्या सरासरीने धावसंख्या सुरू आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ होईल आणि 3रं षटक टाकण्यासाठी ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये केला, सुनील नाटे यांना आपण बघू शकता. 2 विकेट मिळवल्या होत्या. 1 धाव त्यांनी खर्च केली होती मागच्या ओव्हरमध्ये. सुनील नाटे गोलंदाजी करण्यासाठी. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ देखील संपलेला आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुललेलं आहे. एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय. एक क्षेत्ररक्षक आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. त्यावेळेला फुलर लेंथ वरचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत मिळते 1च धाव. 1च्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये बदल 15 धावा. ते ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे उभे आहेत त्यांना कृपया विनंती, आपण थोडंसं बाजूला सरका ही विनंती राहील.
थँक्यू. 15 धावा धावफलकावर सुनील नाटेंच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. समोर यावेळेस अभिजित यांना आपण पाहतोय. त्यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येणार आहेत. गौरव सानप चेंडूवर द्याले, चेंडूला उचललं, चेंडूला फेकलं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. आपल्या सर्वांचा आवडता असला हा खेळ. आज तुम्ही या स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची ही लढाई बघताय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम बघताय. एक मोठी मॅच आपल्या सर्वांना सायंकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल इथे देखील सुनील नाटेंच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली आहे सुनील यांनी आज या शेवटच्या मॅच मध्ये. आज संपूर्ण दिवसभरामध्ये एक मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळाली होती, ती देखील त्यांनी हँडओव्हर केली होती. आज सर्व प्रेक्षकांचं देखील त्यांनी लक्ष वेधून घेतलं. 2-17 तिसरं षटक सुरू आहे. सुनील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, परंतु तो बराचसा दूरवर राहील. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिळतोय चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. खूप चांगली बॅटिंग अभिजित करतायत. 2 विकेट गेल्यानंतर जबाबदारीनं खेळ ते करतायत. 17 धावा त्यांनी नाबाद बनवलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 21 आहे. फुलटॉस, बॅटची बाहेरची कडा. संदेश आव्हाड चेंडूला अडवतात. डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे मात्र अडचण निर्माण झाली असती, परंतु एक सिंगल इथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. सिन्नर रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला आर्या 11 नाशिक अशी मॅच सुरू आहे. सुनील नाटे गोलंदाजी करण्यासाठी पुढे एकदा तयार आहेत. समोर मनोज जायभावे यांना आपण पाहतोय. एक नामांकित खेळाडू. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. बॉल उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मनोज जायभावे यांच्या पॅक मधून निघतोय एक सदाबहार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा गंधनीत षटकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 28. 2 फलंदाज बाद आहेत. 3 ओव्हर नंतर 28 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाज अरुण वाढवणे यांना बघू शकता. अपनी मंजिल के रास्तों पर आगे बढ़ने का मजा लो. हर नया दिन एक नई किताब है, बस उसे पढ़ने का मजा लो. आणि आज जर आपण पाहिलं तर सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आजचा दिवस भरपूर महत्वपूर्ण दिवस. यावेळेसचा बॉल हवेत. फटका यावेळेस मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. प्रयत्न केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 3च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. 1 रन शॉर्ट. 2च धावा मिळतील. 1 धावा पूर्ण आहे. मला वाटतं खेळपट्टीवरून धावलेत फलंदाज. तर गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. जो गोलंदाज विकेट इथे घेईल त्याला संघ मालक प्रमोद भाऊ सांगळे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं प्राइज प्रमोद भाऊ सांगळे यांच्या माध्यमातून. 1 रन शॉर्ट. ओके, 2च धावा मिळतील. त्यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल करण्यात आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. मनोज नाना यांच्या बॅट मधून निघतोय एक दमदार षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावसंख्या झाली आहे 36 धावा. सुरुवातीला आर्या 11 नाशिकचा संघ थोडासा अडखळताना दिसला, परंतु अभिजित आणि मनोज यांनी केलेली जी भागीदारी आहे, या 2 फलंदाजांनी बनवलेल्या ज्या धावा आहेत त्या संघासाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आणि संघ आता 36 वर जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला 2 बाद 1 अशी धावसंख्या होती. आता 3.2 षटकांचा खेळ झाला आणि 2 बाद 36 धावा आहेत.
हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल ते सांगणं फार कठीण असतं. अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ आणि आज सिन्नरमध्ये तोच खेळ आपण पाहतोय. यावेळेस समोर बॉलला उडवलंय, लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय, क्लास दाखवलाय मनोज सायभावे यांनी. सुंदर फटका पाहायला मिळणार आहे. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. आणि मनोज जायभावेसाठी एक पारितोषिक होतं. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी शरद घुगे यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज होतं आणि ते प्राइज मिळवलंय मनोज नाना यांनी. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. रुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. खूप सुंदर फटका खेळला होता. या अगोदर टायमिंग प्रॉपर बघायला मिळालं आणि शॉट सिलेक्शन देखील फार सुंदर. षटकार आला, धावसंख्या 42 आकड्यावर जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना आपण पाहतोय मनोज जायभावे 22 पर नाबाद, अभिजित 20 या धावसंख्येवर नाबाद. फुलर लेंथ आडोड वाढवण्याचा खूप चांगला बॉल, तिथे बॉलला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु मनोजने नकार दिला. फेकी थोडीशी खराब आहे आणि ओ हो 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 हो, इथे पाहुयात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विलास सोमवंशी यांनी काय कडक नेम पकडलाय आणि तिथे विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 3रा बसतोय अभिजित यांच्या रूपामध्ये. कधी कधी चुकलेली ट्रेन जी आहे ना ती बरोबर रुळावर येते आणि तेच चित्र पाहायला मिळालं. जरी अगोदर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली असली परंतु विलास सोमवंशी यांनी डायरेक्ट हिट केला आणि विकेट मिळवून दिली संघाला. अभिजित माघारी जात आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची तारीफ. खूप चांगला थ्रो बघायला मिळाला आणि मोठी विकेट आली आहे. फलंदाज आपण जर पाहिलं तर अभिजित यांना माघारी जावं लागतंय परंतु चांगला खेळ अभिजितने केला. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि तिथे आपण जर पाहिलं तर फलंदाज देखील माघारी जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, न्यू बॅटर. योगेश महाले यांना आपण बघतोय. यावेळेस देखील बॉलला उडवलंय आणि लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर पाठवलंय. लॉंग 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 सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. सरळ बॅटनं आतापर्यंत मनोज नानाने 2 षटकार खेळले. सीधी बॅट, नो बकवास. 49 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना अरुण वाढवण्याच्या विरुद्ध आक्रमण सडवलं. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. सरप्राईज डिलिव्हरी होती परंतु पंचांनी ते दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा येणार, एक अतिरिक्त धाव मिळते आणि आर्या 11 नाशिक संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 अप. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. एक मोठी लढाई आहे आणि मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये कारण 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 50 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. मनोज सायभावे योद्ध्यासारखा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अरुण त्यावेळेस पुढे सरसावले. 8व्या बॅटने बॉलला खेळलेला क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहे. चेंडू लावण्याचा प्रयत्न करतायत. नाही मौका, लगा है चौका. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. अरुण वाढवण्याच्या मागच्या षटकामध्ये 26 धावा खर्च झाल्या. 4 ओव्हर संपल्या. 4 ओव्हर नंतर धावफलकावर 54 धावा झाल्यात. शेवटचे 12 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. अबे त्या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत. प्रत्येक विकेटसाठी प्रमोद भाऊ सांगळे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाजांना. योगेश महाले आता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 54 आहे. 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो अजूनही शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये अजून किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. आज अनेक नामवंत तारे सितारे तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतात सिन्नर नगरीमध्ये. STPL 2024 मध्ये बॉल हवे ते फटका मिस टाइम आहे आणि तिथे मिळते विकेट. योगेश महाले गोल्डन डक विकेटचं वतन. 4था फलंदाज बाद.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. तर विकेट मिळते. नवीन फलंदाज अनुज मौर्य आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पालवे गोलंदाजी करण्यासाठी आले. पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट इथे मिळवून दिली आणि संघाची धावसंख्या आर्या 11, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. पाचवं षटक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे मनोज नाना यांचं. 12 चेंडू 33 धाव्यांवर ते नाबाद आहेत. गोलंदाज अक्षय पालवे तयार आहेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होतं. मी माझ्या संघासाठी काहीतरी देणं लागतोय त्या जबाबदारीचं ओझं तो आपल्या खांद्यावर असताना खूप चांगला खेळ करताना आपण मनोज जायभावे यांना बघू शकता. 4:55 पाचवं षटक सुरू आहे. आजच्या दिवसातले अर्थात आज NSTPL ची मेगा फायनल आपण पाहतोय. सिन्नर विरुद्ध आर्या 11 नाशिकच्या दरम्यान. लॉफ्ट केल्या आडव्या बॅटनं बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रकाश काकड चेंडूवर देणार आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 57 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 57 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. पाचव्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. समोर बॉलला खेळलं. नाराज आहेत स्वतःवर मनोज, कारण बॅटवर परफेक्ट मिडल बॉल झालेला नाहीये. एक धाव पूर्ण झाली. ओव्हर क्रमांक 5 अंतिम टप्प्यामध्ये येईल. धावसंख्या 58. या ओव्हर नंतर पाणी घेऊन जा ड्रिंक्स मैदानामध्ये फलंदाजासाठी. एक बॉटल न्या, फक्त 1-2 बॉटल न्या. यावेळेस आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. मिडविकेटला आहे क्षेत्ररक्षक. मनोज जायभावे यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. मनोज जायभावे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर प्रवीण शिंदे यांच्या वतीने त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं प्राइज आहे. प्रवीण शिंदे यांच्याकडून अर्धशतक जर बनवलं तर 1000 रुपयांचं प्राइज. मनोज पाणी घ्या. अक्षय पालवेचा हा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. मिळते 1 धाव आणि धावसंख्येला आकार देखील मिळतो. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 60 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 रन, लॉस ऑफ 4 विकेट. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. पाच ओव्हर नंतर 60 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि ते टाकण्यासाठी विलास सोमवंशी येत आहेत. मनोजने 15 चेंडू आणि 37 धावा आतापर्यंत बनवल्यात. तो नाबाद आहे. अनुज मौर्य 2 चेंडू 2 धावेमध्ये नाबाद फलंदाजी करतोय. शेवटचे 6 चेंडू आता मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये पाहूयात किती धावा बनवल्या जात आहेत, किती धाव्यांचं आव्हान सिन्नर रॉयल्स या संघासमोर ठेवलं जाते. ते बघणं तितकंच गरजेचं राहील कारण मॅच तितकी महत्वाची आहे. गोलंदाज विलास गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनोज नानाने केलाय आणि धावबादची देखील तिथे संधी आहे आणि यस फलंदाज इथे धावबाद होणार आहेत. अनुज मौर्य यांना माघारी जावं लागणार आहे. धक्का क्रमांक 5.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची ताळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा. नवीन फलंदाज भूषण पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. भूषण पाटील आले 5/61. खोलवर टप्प्याचा याही वेळेस चांगला बॉल बघायला मिळाला. मिड ऑफ मध्ये आहे, क्षेत्ररक्षक धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो थोडासा वेळ वाचवण्याची आवश्यकता असेल, कारण यानंतर अजून एक इनिंग इथे पूर्ण करणं गरजेचं राहणार आहे. एक इनिंग अजूनही होणार आहे, त्यामुळे बॅड लाईट होता कामा नये याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. 5/61. 6वं षटक सुरू आहे, अंतिमचं षटक सुरू आहे विलास गोलंदाजीसाठी. ड्राईव्ह केलं यावेळेस. मिड ऑफ मध्ये गौरव सानप चांगली फिल्डिंग करताना दिसत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, मिळते एकच धाव. धावसंख्या 62 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. विलास सोमवंशीचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये देखील खूप प्रभावित करणारी गोलंदाजी ते करतायत. सातत्यानं फुलर लेंथवर, यॉर्कर लेंथवरची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतीये. यावेळेस देखील पुढे टाकला, भन्नाट वेग, प्रचंड वेग होता या चेंडूला. एक धाव कंप्लीट होते आहे. धावसंख्या 63 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मनोज जायभावे 39 धावेंवर नाबाद. 5.4 षटकं झाली आहेत. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. आपण सिनियर टेनिस प्रीमियर लीग बघतोय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. बघता बघता आपली ही स्पर्धा 7 वर्षांची झालेली आहे. 8व्या बॅटने यावेळेस बॉलला खेळलं. काऊ कॉर्नरला बॉल अडवलं जाईल, तिथे आहेत क्षेत्ररक्षक प्रकाश काकड. चेंडूवरती पोहोचणार आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या साह्याने धावसंख्या 65 रन्स. एका बाजूला यजमान, दुसऱ्या बाजूला मेहमान RI11 नाशिक आणि सिन्नर रॉयल्स. याच मैदानावर खेळणारे खेळाडू सिन्नर रॉयल्स मध्ये खेळत आहेत. याच मैदानावर सराव करणारे STPL मध्ये खेळ देखील मागच्या 10 दिवस केला. यावेळेस वेगवान, भन्नाट वेग, जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज चुकले, यष्टीरक्षक तिथे चांगलं यष्टीरक्षण करताना बघायला मिळाले. एक लेगबाईची धाव येते. ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 6 ओव्हर संपल्यात, धावा झाल्यात 66 आणि जिंकण्यासाठी 67 धाव्यांचं लक्ष सिन्नर रॉयल्सला. विनंती राहील RI11 आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. RI11 नाशिक लगेच फिल्डिंग लावा आणि सिन्नर रॉयल्स आपले 2 आघाडीचे फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बनवायच्यात 67 धावा. दिव्यात DJ मयूर यांना संधी. दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकास नवले आणि गणेश शिरसाट सर. विनंती एकच आहे, फिल्डिंग टीम प्लीज आपण थोडासा वेळ वाचवा. टीम मीटिंग्स आपण कृपया करून टाळा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 67 धाव्यांची. हा सामना जिंकण्यासाठी सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत असणार आहे. सहर्ष स्वागत असणार आहे.
विकास नवले आणि गणेश शिरसाट सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातं. पहिल्या षटकासाठी मनोज जायभावे यांना आपण बघू शकता. MJ स्पोर्ट्सचे ऑर्डर आहेत. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली. आता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीनं ते खेळ करतात. थोडंसं वेळ वाचवा प्लीज, विनंती आहे. खिलाडूत्तेनं आपण खेळूयात, खेळ भावना दाखवूयात. आपल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला बॅड लाईट होणार नाही याची काळजी घेऊयात. जावेद मॅचच्या दिशेने मुख्य पंचांचा इशारा. लेट्स प्ले, चला खेळूयात. पहिलाच बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि पकडला झेल. फलंदाज विकास नवले इथे फेल. पहिल्या चेंडूवर बाद, झेल बाद, विकेटचं पतन. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. विकास नवले इथे माघारी परत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गौरव सानप यांना आपण पाहू शकतो. जबाबदारीने खेळ करणं आवश्यक इथे गौरव सानप आणि गणेश शिरसाट सरांना, कारण आज दिवसभरामध्ये गौरव सानपने चांगली फलंदाजी केली आहे. आज देखील या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. त्याच्यावर सर्वांच्या नजर आहेत. तो आता मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज इथे बाद झालाय. 0त जन्मलो आम्ही आणि 0त वाढलो. त्यामुळे इथून पुढे 0तून विश्व निर्मिती करण्याची आवश्यकता ही सिन्नर रॉयल संघाला आहे. त्यामुळे इथचा बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय. हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं सॉफ्ट हँडल पद्धतीने. पुश करोवर खुश रहो. एक धाव आली. 1च्या मदतीने धावसंख्येला सुरुवात. अकाउंट ओपन करण्यात आलं. 1-1 अशी धावसंख्या. मनोज जायभावे गोलंदाजी करतात. पहिलं षटक हाताळतात. छोटासा रनअप आहे. मध्यम गती गोलंदाज आहे. गोलंदाजीला वेग नसला तरी अचूकता गोलंदाजीमध्ये आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी ते सातत्यानं करतात आणि ते फार गरजेचं असतं. कारण आपण त्या बाबतीत चर्चा केली की गोलंदाजीची जी कौशल्य आहेत त्याचा वापर तुम्हाला इथे करावा लागतो. 1-1 अशी धावसंख्या. मनोज तयार. स्विच हिट केला जातोय. एक जबरदस्त स्ट्रोक आपण गणेश शिरसाट सरांच्या बॅटमधून पाहूयात आणि बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. अनुभव मोठा आहे आणि आज त्या अनुभवाचा वापर देखील करणं फार गरजेचं आहे. एक चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. 5 या आकड्यावर धावसंख्या जाताना आपल्याला बघायला मिळते. एक फलंदाज बाद, 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्याच चेंडूवर एक विकेट आली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर एक चौकार देखील त्यांना पाहायला मिळतोय. बॉल द्यायचा का बॉल द्यायचा? नवीन द्या. नवीन आलाय मॅच बॉल आले. चला एक बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी करण्यासाठी मनोज पुन्हा एकदा तयार. समोर जर पाहिलं तर गणेश शिरसाट सरजी यांना आपण पाहतोय. आडव्या बॅटनं बॉलला फोर्स केलं, आघात केला चेंडूवर. 1 धाव ते कंप्लीट होत असताना धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल. 6 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्नशील तुम्हाला राहावं लागेल. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानामध्ये खेळावं लागेल की मी या धावा बनवू शकतो. त्या पद्धतीने आज खेळ करणं आवश्यक. 1 बाद 6 अशी धावसंख्या. चांगला बॉल मनोज जायभावे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. धावी ते नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 6 या आकड्यावर स्थिरावली आहे. गौरव सानप स्ट्रायकर एंडकडे आहे. या खेळाडूकडे प्रतिभा आहे. एक प्रख्यात खेळाडू आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो गौरव सानप. आज पाहूया त्या मॅच मध्ये तो कशा पद्धतीने खेळ करेल. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं जाईल. दीपक बोरसे यांना आपण पाहतो जिथे चेंडूवरती येत असताना ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर 7 धावा, 1 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. चला चला थोडस फास्ट खेळूयात. एकत्र येऊ नका.
30 चेंडू आणि 60 धावा असं विजयाचं समीकरण असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज अनुज मौर्य गोलंदाजी करण्यासाठी त्यांना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोडस स्पीडअप करा, स्पीड अप करायचंय विनंती आहे. वेळ वाचवा ही प्रामुख्यानं महत्वाची सूचना असणार आहे आणि ती सातत्यानं दिली जाईल. 1/7. हो, फुलर लेंथवर खूप चांगला बॉल बघायला मिळाला. फलंदाजाला रोखून ठेवणारी ही लाईन. एक धाव आली लेगबाईसच्या मदतीने. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. शेवटचे 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी सिन्नर रॉयल्स या संघाला 59 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. आर्या 11 नाशिक या संघासमोर इन ऍक्शन आपण सिन्नर रॉयल्सच्या संघाला पाहतोय. 1/8 अशी धावसंख्या, 29 चेंडू, 59 ची आवश्यकता. त्यावेळेस 7व्या बॅटने बॉलला खेळलं, मिड विकेटला नाहीये क्षेत्ररक्षक. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. खाली इलाका वाह किया धमाका, चौकार. बाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या 12, शेवटचे 28 चेंडू आणि पाहिजेत 55. त्यावेळेस देखील शरीराचा वेध चेंडूने घेतलाय, तोपर्यंत मिळते 1 धाव आणि ती 1 धाव जी आहे ती लेग बाईसच्या मदतीने मिळणार आहे. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकावर 13. एक बाद 13 अशी धावसंख्या. समीकरण प्रत्येक चेंडू गणिक बदललं जाईल. आता 27 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी आहे. जिंकण्यासाठी 54 धावेंची आवश्यकता आहे. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीये आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नसतो. त्यामुळे कष्ट करावेच लागतील. इथे डाव्या यष्टीच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. एक सिंगल जरूर मिळते. वाईट +1, 2 धावा मिळतात. 1+1 धावसंख्या 15 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. बाय 1 गेट 1 फ्री. 15 धावा, एक फलंदाज बाद. 27 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 52 धावेंची अजूनही गरज. गणेश शिरसाट सर स्ट्रायकर यांकडे आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, क्लीन बोल्ड. विकेटचं पतन होत आहे. चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जाते. धक्का क्रमांक 2. चला फलंदाज थोडस लवकर या. भूषण उगले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गौरव सानप आणि भूषण उगले हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि या 2 फलंदाजांचीच गरज आहे. कारण हे आक्रमक आहेत. तिथे आक्रमक पद्धतीनेच फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला. 26 चेंडू 52 धावा अजूनही जिंकण्यासाठी. अनुज मौर्य चांगली गोलंदाजी करतात. 4 चेंडू हाताळलेत, 6 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट मिळवली. आताच क्लीन बोल्ड केलं फलंदाज गणेश शिरसाट यांना. पाहूयात पुढचा बॉल घेऊन पुढे एकदा धावण्यासाठी तयार आहेत. पुढे टाकला होता, ड्राईव्ह केलाय. तिथे मिड ऑफ मध्ये बॉल अडवलं जाईल. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना समीकरण देखील बदललं जाते. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 25 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ती म्हणजे 52 धावेंची. 2 बाद 15 झाल्यात. बॉल हवेत, फटका मिस टाइम आणि कॅच ड्रॉप. झेल तिथे सुटलाय पहा आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. दोन ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 16 आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू 51 धावेंची गरज आहे. मला गौरव सानप आणि भूषण उगले या 2 फलंदाजांच्या बाबतीत एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते. SSKच्या मैदानावर असाच अंधार पडलेला होता. तिथे धावेंचा पाठलाग करायचा होता आणि हेच 2 फलंदाज होते, धावा चेस केल्या होत्या आणि आता तेच फलंदाज 2 मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 मनोज जायभावे गोलंदाजी करण्यासाठी आले. शेवटचे 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज आहे.
शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते फटका खेळण्यासाठी. यष्टीरक्षकाकडून सातत्याने होणाऱ्या चुका. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा आल्या. आणि त्या SSKच्या मैदानावर गोलंदाज सुद्धा मनोज नानाच होते. यावेळेला गौरव आणि भूषणने त्या धाव्यांचा पाठलाग केला होता. अगदी अंधारच होता तिथे देखील. इथे होऊ शकतं, प्रयत्न करावे लागणार आहेत. 23 बॉल 49. यावेळेस समोर बॉलला उडवलंय. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे 1 बाउन्स कलेक्शन होतंय. चांगली फिल्डिंग करताना दिसले क्षेत्ररक्षक. 1 धाव आली. धावसंख्या 19 या आकड्यावर जाताना पाहायला मिळतं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 22 आणि जिंकण्यासाठी 48 धाव्यांची अजून आवश्यकता. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण याशिवाय दुसरं काही पर्याय नाहीये. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, रणनीती या गोष्टीचा वापर होणं फार गरजेचं. यावेळेस लॉंग ऑन आणि मिड विकेटला भेदलंय आणि काऊ कॉर्नरला बॉल खेळून काढलाय. भूषण उगले यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे निघून जातोय. धावा मिळतील 4, येईल चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्या 23. 2 फलंदाज बाद. याच पद्धतीने बॅटिंगची आवश्यकता. भूषण उगले या खेळाडूमध्ये क्षमता आहे. भूषण उगले या खेळाडूमध्ये प्रतिभा आहे. इथे त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण आज जर तुम्ही चांगली बॅटिंग केली ना तर चर्चा तुमची होणार आहे आज. यावेळेचा बॉल फाईनलीच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील गामने चेस करतायत आणि जबरदस्त एफर्ट तिथे पाहायला मिळालेत. 2 धावा संघासाठी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग, जबरदस्त. आणि 2च्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावफलकावर 25 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नशिबाची साथ देखील मिळाली की चेंडू अगदी जमिनीला समांतर चालला होता. आउटफील्डमुळे थोडासा उडाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणं थोडंसं सहज गेलं. गलीमध्ये बॉल चाललाय, तिथे मिळते 1 धाव आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना दिसेल. धावसंख्या 26 आकड्यावर जाते. 19 चेंडू आणि 41 धाव्यांची आवश्यकता आहे. या मैदानावर अशा धावा पूर्ण झालेल्या आहेत. या मैदानावर अशा धावा चेस देखील झालेल्या आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने खेळ करण्याची आवश्यकता आहे. 2-26. गोलंदाज मनोज. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बैट. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. गौरव सानपचा एक तगड़ा प्रहार, षटकार. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 32 आणि चेंडू आता शिल्लक राहिलेत 18 चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 18 बॉल आणि 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अठरा बॉल 35 ची आवश्यकता. सिन्नर रॉयल्स, दुसऱ्या बाजूला आर्या 11 नाशिक. अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करण्यात येईल, कोणत्या गोलंदाजाला इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी करण्यासाठी केसी मोहन यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. मोहन केसी यांना आपण पाहतोय. शेवटचे चेंडू 18 जिंकण्यासाठी 35 धाव्यांची अजूनही गरज आहे. समोर भूषण उगले जो आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेस 50 वेगात टाकलेला चेंडू अगदी शरीराच्या दिशेने टाकला होता. एक सिंगल प्राप्त होणारे. 1 धाव आली, ती म्हणजे लेग बाईसच्या मदतीने आली. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावफलकावर 33 धावा आपण पाहतोय. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदललं जाणार. आता 17 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. सिन्नर रॉयल्स, भूषण उगले, गौरव सानप 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभे आहेत. कशा पद्धतीनं या मॅच मध्ये ते मात्र खेळ करतायत ते बघणं बरंच अवलंबून आहे. 17 बॉल 34 रन. प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं गरजेचं आहे. बॅकफुटला जात असताना बॉलला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक दीपक बोरसे आहेत. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त 1च धाव मिळते. चांगली गोलंदाजी केसी मोहन यांच्या माध्यमातून देखील होताना दिसते. टाळ्यांचा गजर होतोय. डॉट बॉल आल्यानंतर, चौकार षटकार आल्यानंतर टाळ्या शिट्ट्यांचा आवाज देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहे. प्रत्येकाला वाटतंय, कुणाला वाटतंय सिन्नर रॉयल्स जिंकावी, कुणाला वाटतं आर्या 11 जिंकावी, परंतु सिन्नर रॉयल्सला सपोर्ट इथे मोठ्या प्रमाणावर असेल कारण यजमान संघ आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आर्या 11 देखील लढत देतोय. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला होता. सरप्राईज डिलिव्हरी आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू नक्कीच निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावर 34 धावा आपण बघू शकता. 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स.
2 फलंदाज लवकर गमावलेत, परंतु त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये आता मॅचचं समीकरण 15 बॉल 33 असं समीकरण देखील आलंय. थोडस कमी गतीने टाकलाय, मिड विकेटला बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर देणार आहेत, तोपर्यंत मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 35 समीकरण बदललं, 14 बॉल 32 रन. संकट येतात आणि संकट जातात, परंतु ती संकट जी आहेत ना ती आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे आपल्याला त्या संकटावर मात करावी लागते. शॉर्ट बॉलचा वापर, हुक केलाय, बॉल जाईल लॉंग लेगला, सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय, फटक्यात आहे वजन. धावा मिळतील गौरव सानप आणि सिन्नर रॉयल्सला अर्धा डझन. षटकार. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार, द ग्रेट भेट देणारा षटकार आहे. समीकरण बदललं, 13 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. 13 बॉल 26 रन अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. केसी मोहन गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. जिंकत नाही जवळ तवर झुंजत राहायचं, अगदी त्या पद्धतीने खेळावं लागेल. बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं, तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहणार आहोत. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 42. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 चेंडू आणि 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 12 चेंडू आणि 25 ची गरज. चला थोडासा वेळ वाचवा, हीच विनंती आहे. गोलंदाज चला, गोलंदाज चला, वेळ वाचवा. वेळ महत्वाची आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी 25 धावेंची आवश्यकता आहे. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. पराभव हा पहिल्यांदा मित्रांनो रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा आपल्या मनात होतो. जी माणसं मनाने पराभूत असतात ती रणांगणात कधीच जिंकू शकत नाही, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ना ती रणांगणात कधीच पराभूत होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने खेळ देखील करणं फार गरजेचं राहणार आहे. पहिल्यांदा मन जिंकणं फार गरजेचं आहे, मग रणांगण आपोआप जिंकलं जातं. इथे निश्चय करावा लागेल की मी आज ज्या मॅचला जिंकवणार म्हणजे जिंकवणार, अगदी त्या पद्धतीने ते फलंदाजी करणं आवश्यक आहे. त्यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बॉल वेगात चाललाय, जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये बदल झालाय. 46 धावा धावफलकावर, 2 फलंदाज बाद आहे. गौरव सानप 10 चेंडू आणि 21 धावेंवर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललं, 11 चेंडू आणि 21 धावा असं विजयाचं समीकरण. अनुज मौर्य गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. आक्रमण आणि बॉल फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. बॉल सीमारेषेच्या पार दाखल होईल आणि इथे एक दमदार, शानदार, रुबाबदार षटकार गौरव सानपच्या बॅटमधून येतोय. वा गौरव वा. चेंडू आणि 27 धावा गौरव सानप इथे नाबाद बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. देवाने सगळ्यांनाच हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त अट एकच घातली आहे की जो जेवढं झिजेल तो तेवढा चमकणार आहे. इथे गौरव झिजतोय ना तो तेवढा चमकणार आहे. धावसंख्या झाली आहे 52. 10 चेंडू 15 ची गरज. अनुज मौर्यला कमबॅक करावं लागेल. चांगला बॉल पुढे टाकला होता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत, तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल 53. समीकरण बदललं. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची आवश्यकता. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ आले होते इथे जिंकण्याच्या इराद्यानं. आता विजय कोणाला तरी एकाला मिळणार आहे. जो चांगला खेळ करणार त्याला मिळणार विजय. तो संघ कोणता आहे? यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर पॅची इनसाइडच घेतोय. गलीमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय आणि तिथे एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे 2 धावा मित्रांनो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण बदललं. 8 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. स्वप्न तर पाहिलंय, परंतु स्वप्नांची कथा जर लिहायची असेल ना तर मेहनतीची लेखणी हातामध्ये धरावी लागते, हे मात्र विसरून चालणार नाहीये. 2:55. पुलर लेंथवरचा बॉल इथे जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला आहे, चेंडूवरती आले तोपर्यंत मिळते एकच धाव. समीकरण मात्र बदललं.
7 चेंडू 11 धावा असं विजयाचं समीकरण आहे. आतापर्यंत 56 झाल्यात. 7 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. 7वा 13वा 19वा 25वा चेंडू फार निर्णायक असतो, कारण त्या चेंडूवर किती धावा येतात पुढच्या ओव्हरचं समीकरण त्या चेंडूवर अवलंबून असतं. त्यामुळे या चेंडूवर किती धावा खर्च होत आहेत आणि 6 चेंडू मध्ये किती धावा पुढच्या गोलंदाजासाठी ठेवल्या जातात ते देखील फार महत्वाचं आहे. 7 बॉल 11 रन. चांगला बॉल पुढे टाकला होता, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉइंट वरून चेंडूवर देणार आहेत, मिळते एकच धाव. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू 6, धावा बनवायच्या 10. चला विनंती आहे गोलंदाज ताबडतोब यायचं. आपण गोलंदाजाला विनंती अधिकचा वेळ न घेता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं. वेळ वाचवा. 6 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. गौरव सानप, भूषण अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी देखील भूषण पाटील यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. ज्या भूषण पाटीलने आज दिवसभरामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे, तो भूषण पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ही मॅच तो जिंकून देणार का ते देखील पाहणं फार आवश्यक. हवेत काय होतंय. लढण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल. लढण्याची हिंमत ठेवणारा कधी संपत नसतो मित्रांनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर चांगला फटका तिथे खेळला की आतमध्ये बॉल सीमा पार जाईल. 4 चौकार. जबरदस्त मॅच. या अगोदरच आपण उल्लेख केला की या 2 फलंदाजांनी SSKच्या मैदानावर असाच अंधार होता आणि धावेंचा पाठलाग केला होता. त्याची पुनरावृत्ती STPLच्या मैदानावर होईल का ते देखील आपल्याला पाहायचंय. परंतु मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 5 बॉल 6. कमी गतीने टाकला होता. लॉकअपच्या दिशेने बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. धावपतची संधी आहे आणि इथे पाहूयात काय निर्णय आहे. फलंदाज भूषण उगले यांना माघारी जावं लागतंय. चला नवीन फलंदाज थोडस लवकर या. नवीन फलंदाज फास्ट चला. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज आहे. नवीन फलंदाज आकाश आव्हाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आर्या 11 नाशिक की सिन्नर रॉयल्स जिंकणार या मॅचला. फुलटॉस बॉल कव्हरला खेळला बिटवीन द कॅप. बॉल वेगात सीमा पार निघून जातोय. गौरव सानप यांच्या बॅट मधून निघतोय अजून एक शानदार चौकार. दमदार स्ट्रोक. मॅच आली आहे 3 बॉल 1. 3 बॉल 1 रन. भूषण पाटील कशा पद्धतीने कामगिरी करतोय. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा क्योंकि गौरव सानप के हौसले भी जिद्दी है. 3 बॉल 1 रन. त्यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने बॉलला खेळून काढलंय. तिथे 1 धाव मिळाली आणि हा सामना जिंकलाय सिन्नर रॉयल्स या संघाने. हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड गौरव सानप. अभिनंदन सिन्नर रॉयल्स. हार्ड लक आर्या 11 नाशिक. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गौरव सानप. आणि परत एकदा अंधारात मॅच चेस केली. चांगला खेळ. हार्ड लक आर्या 11 नाशिक या संघाने देखील खूप चांगला खेळ इथे केला. परंतु गौरव सानपने जी फलंदाजी केली तो आज हिरो ठरलाय. बेल आयकॉन पर क्लिक जबरदस्त फलंदाजी इथे गौरव सानपने केली आहे सबसे पहले देखने के लिए. या मॅचला जिंकलंय. हमारे चैनल टेनिस क्रिकेट STPL चे विजेते ठरले सिन्नर बेल आइकॉन पर रॉयल. क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए गौरव टेनिस सानप क्रिकेट के आपल्याला लेटेस्ट विनंती वीडियो आपण सबसे लगेच पहले यायचं. सर्व देखने के टीम लिए. या.
दोन्ही टीम्सला विनंती हमारे आपण चैनल समोर टेनिस क्रिकेट यायचं डॉट इन को आणि सब्सक्राइब करें मनोज जायभावे और बेल आपल्यासाठी आइकॉन पर 500 क्लिक रुपयांचं कीजिए। पारितोषिक टेनिस आहे क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे शरद पहले भोगे देखने यांच्या के वतीने लिए ते पारितोषिक आपल्यासाठी आहे हमारे चैनल ते टेनिस पारितोषिक क्रिकेट डॉट इन घेण्यासाठी को आपण सब्सक्राइब देखील करें और लगेच बेल या आइकॉन ठिकाणी पर क्लिक उपस्थित कीजिए। राहायचंय टेनिस क्रिकेट के लेटेस्ट दोन्ही वीडियो संघांना सबसे विनंती पहले असेल देखने आता के लिए आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन करतो हमारे चैनल टेनिस आपण क्रिकेट समोर डॉट इन यावं. को सब्सक्राइब आर्या करें 11 और आणि बेल आइकॉन पर क्लिक सिंदर कीजिए। रॉयल टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए